आणि आता सुरुवातीलाच न्यूज टॉप 9 मध्ये पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। आसाममधील नवनिर्वाचित सरकारचा आज शपथविधी। हिमंत बिस्व शर्मा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। गुवाहाटीच्या खानापारामध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शपथविधी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आसाम दौऱ्यावर। सुनेत्रा पवार, हिमंत बिस्व शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळलं। सुनेत्रा पवार यांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र। सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत पार्थ पवार आणि जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी। पार्थ आणि जय पवार यांच्यावर जनरल सेक्रेटरी आणि नॅशनल सेक्रेटरी पदाची जबाबदारी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण। दिवा परिसरातील शिंदेंच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार। शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टात याचिका। ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांची माहिती। शरद पवार यांच्या हस्ते आज संत जनाबाई शोध आणि तत्वचिंतन या पुस्तकाचं प्रकाशन। मंचावर आळंदी आणि देहूचे विश्वस्त असणार। दरम्यान वारकरी संप्रदायात घुसखोरी यावर शरद पवार काही भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं। अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीची ऑफर। झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव। विकासासाठी जुने वाद विसरण्याचं माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचं आवाहन। राज्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल आताच होणार नाही। मंत्रिमंडळ विस्ताराविषयीच्या चर्चा चुकीच्या। राज्यात सर्व खाती मंत्रालय आहेत त्या स्थितीत राहणार। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। वर्षभर सोनं खरेदी करू नका। इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन। परकीय चलन वाढवण्याचं ध्येय, शिवाय पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचाही सल्ला। वर्क फ्रॉम होम करा। शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा। इंधन बचतीवर भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला। दिल्लीत पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची बैठक। कच्च्या तेलाच्या किमती आणि पेट्रोल डिझेल LPG पुरवठ्याचा बैठकीत आढावा। बैठकीला मंत्री JP नड्डा यांच्यासह अनेक मंत्री सहभागी। मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे। मोदी प्रत्येक वेळी लोकांवर जबाबदारी ढकलून देतात। जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत देशाची स्थिती गंभीर। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर। राहुल गांधींची सडकून टीका। घरच्या मंडळींनाही सांगितलंय सोनं खरेदी करू नका। पंतप्रधान मोदींच्या वर्षभर सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनाला मंत्री भरत गोगावले यांचा पाठिंबा। मोदींनी सोनं काढून ठेवण्यास सांगितलं तर त्यासाठीही आमची तयारी, गोगावलेंचं वक्तव्य। काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या गाडीचा अपघातात छाजेड यांना गंभीर जखमा। छाजेड यांच्यावर पुणे रुग्णालयात उपचार सुरू। त्यांची प्रकृती स्थिर। रात्री पुण्याला येताना पिरंगोट इथे झाला होता अपघात। पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोप देशांच्या दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी युरोपमधील 4 देशांचा दौरा करणार। 15 ते 20 मे दरम्यान नेदरलँड, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार। छत्रपती संभाजीनगरमधील MIM नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेबाबतच्या चौकशीला वेग। अनधिकृत बांधकाम प्रकरणात मनपाच्या नोटिशीची मुदत आज संपणार। नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास मालमत्तेवर बुलडोझर फिरवला जाणार। अनधिकृत बांधकाम असल्यास नियमानुसार नगरसेवक पद रद्द होऊ शकतं। मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावरून महापौर राजूरकर यांची माहिती। तर मतीन पटेल यांना लोकांनी निवडून दिलंय, महापौरांनी नाही। समीर विल्डर यांचं प्रत्युत्तर। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आंबा बागायतदारांच्या 15 मे रोजीच्या मुंबईतील मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना भवनात संध्याकाळी बैठक। उद्धव ठाकरे स्वतः बैठकीला उपस्थित राहणार। कोकण आणि मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मुंबईत मराठी पाट्या दुकानांवर लावण्यासाठी महापालिकेकडून दुकानदारांना 1 महिन्याचा अल्टिमेटम। मराठीत पाट्या न लावल्यास दुकान बंद केले जाणार। उद्यापासूनच दुकानांची झाडाझडती सुरू होणार। शिवसेनेच्या मागणीला यश। मुंबई महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याची भाजपची मागणी। मंत्रालयाप्रमाणे बायोमेट्रिक प्रवेशाबाबत भाजप नगरसेवकांचं महापौर रितू तावडे यांना पत्र।
काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या गाडीचा अपघातात छाजेड यांना गंभीर जखमा. छाजेड यांच्यावर पुन्हा रुग्णालयात उपचार सुरू. त्यांची प्रकृती स्थिर. रात्री पुण्याला येताना पिरंगुट इथे अपघात. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी पार पडणार. काल आरोपींच्या बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर आज सरकारी पक्ष बाजू मांडणार. तर टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. टीसीएस नाशिक प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाची सुमोटो दखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 50 पानांचा अहवाल सादर. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष. नजरापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट. पुणे ग्रामीण पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला. आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांची साक्ष नोंदवली. अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. खरातच्या मालमत्तेसंदर्भात ईडीकडून कागदपत्र ताब्यात घेण्यात आली. कोर्टाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. खरातचं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर ईडी करणार तपास.